नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आमच्या घरात कुणी नाही आहे, एकदम सुनसान घर आहे आणि मी आहे फक्त। आपला डबा उचलला आणि दुकानात निघालो होतो। दुकानात निघताना सुद्धा आई माझ्यासोबत होती, कारण आईचे लाडक्या बहिणीचे पैसे काढायचे होते, त्यामुळे आईला घेऊन बँकेत चाललो होतो। मग आपल्या गाडीपाशी पोहोचलो, गाडीपासून डायरेक्ट दुकानात आपण आलो। दुकानात आलो की आपल्या रोजच्या सारखी साफसफाईवर फोकस केला। एकदम क्लीन आणि एकदम मस्त करणं हे आपला शौक आहे। मशनी एकदम चकाचक करणं आपला शौक आहे हा। मग नाही का आपलं रातचं काम बाकी होतं ना, ते सगळं काम केलं। मग आई बघा माझ्याकडे बघती, चल लवकर म्हणत होती, पण मी आपलं कामावर फोकस करीत होतो। मग मशनीच्या पाया पडला आणि कामावर फोकस कर। मग पप्पांनी नाश्ता आणला इडली खायला, त्यामुळे इडलीवर आपण फोकस केला आणि मग इडली खात घेतली एकदम मस्तपैकी। एकदम एन्जॉयफुल इडली खात 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 मजा येत होती, कारण इडली भरपूर दिवसांनी खायला भेटत होती, कारण वडापाव खायला भेटत। आजकाल मी डाएटवर आहे ना, त्यामुळे फक्त इडली खातो। मग पप्पा म्हणले जा परीला शाळेतून आणायचा। मग आपलं परीला शाळेतून आणायला निघालो, तिच्या शाळेपाशी पोहोचलो। मस्त शाळा होती, त्यामुळे एन्जॉय करत तिला शाळेतून घेतलं आणि तिला म्हणलं पटापट चल, मला आईच्या बँकेत जाऊन लाडक्या बहिणीचे पैसे काढायचे। मग नाही का आईला घेऊन निघालो। मग मस्तपैकी आईला घेऊन मी नाही का बँकेत निघालो होतो, कारण आई लई खुश होती, कारण तिचे लाडक्या बहिणीचे पैसे काढायचे होते। मग तसंच आम्ही नाही का बँकेत चाललो होतो। एकदम मस्तपैकी वातावरण होतं आणि एकदम कडक वातावरण एन्जॉय करत करत बँकेपाशी पोहोचलो। बँकेपाशी नाही का पोहोचलो की नाही का सगळे लाडक्या बहिणीचे पैसे काढायला सगळ्या बायात दिसत होते। तर बँकेपाशी आलो की आपली गाडी लावली आणि बँकेत आई बघा कशी आमची आई नाही का एकदम फटाफट फटाफट चलती, कारण बँकेत मग लाडक्या बहिणीचे पैसे काढायला एन्जॉयफुल होती। मग आई आणि मी बँकेत पोहोचलो तर गर्दी होती तर मग नाही का आम्ही नाही का पैसे काढले आणि पुन्हा दुकानात आलो तर अवतार एकदम खराब झाला, एकदम म्हणजे एकदम खराब। मग पप्पा म्हणले आईला आणि परीला घरी सोडायचा। मग त्यांच्या नाही का आपापले दप्तर बिप्तर घेतले, बॅगी घेतल्या। मग माझी हाय हाय करायला लागली, आई खुश होती ना म्हणून हाय करायला लागली। मग मी दुकानातून नाही का डायरेक्ट घरी पोहोचलो। बघा घरी पोहोचताना सुद्धा आपल्या बिल्डिंगच्या एंट्रीमधून घुसलो की मस्तपैकी वातावरण फील करता करता नाही का आमच्या इथे स्पीड ब्रेकर टाकला आहे। त्या स्पीड ब्रेकरमुळे नाही का आजकाल खूप त्रास व्हायला लागला, डायरेक्ट गाडी स्पीडनी जाता येत नाही, त्यामुळे पूर्ण स्पीड ब्रेकर क्रॉस करून आम्हाला नाही का जायला लागतं, त्यामुळे भरपूर त्रास होतो। तेवढंच काय तर मग आपली गाडी लावली आणि नाही का मस्तपैकी नाही का आईला घेऊन नाही का घरी पोहोचलो की आईचं लगेच लिफ्टचं बटन दाबते। मग मी नाही का पप्पाचा डबा घेऊन डायरेक्ट दुकानात निघालो होतो कारण मी जेवण केलं ना। मग दुकानात येऊन डायरेक्ट मी नाही का आराम केला, मस्तपैकी आराम केला की मग 4 वाजता उठलो। 4 वाजता उठलं की मग आपला अवतार बिवतार सुधरूला, जरा नीटकं केलं, स्वतःला एकदम टकाटक एकदम मस्त केलं। आणि आता बघा एक धागा माझ्या कपाळाचा निघत नव्हता, ते जबरदस्ती काढायचा प्रयत्न करतो। मग राग आला आणि एका लाताचं काढला। मग आपल्या कामाला फोकस केला। मग चहाची तलप आली, मग चहावाल्याला फोन लावला। मग चहा पीत बसलो। चहा पिताना मी एकटाच पीत नव्हतो, माझी बहीण बी आली, ते बी चहा पीत होती। मग आम्ही तिघांनी मिळून फुल एन्जॉयपैकी चहा पिला। मग सगळं काम संपलं, आता म्हणलं डायरेक्ट घरी जायचं म्हणलं की बुंग करीतच जायचं म्हणलं। मग आम्ही नाही का घरी निघालो। मार्केटमध्ये नाही का महाशिवरात्रीमुळे ट्रॅफिक लागली होती। उद्या महाशिवरात्री म्हणून आज भरपूर ट्रॅफिक लागली, लोक खरेदी करत होते आणि आम्हाला केळं घ्यायचे होते। आम्ही त्यामुळे केळं इकडे तिकडे बघत होतो, तर आम्हाला काही केळं भेटत नव्हते, कारण केळ्यावाले बी बिझनेस करतात ना, ते बी नाही का गुपचूप लपून ठेवतात उद्या जास्त महाग विकण्यासाठी। मग हा हातगाडावाला इतका वैताग देत होता ना, त्याला म्हणलं चला निघ बाजूला। मग त्यांनी साईडला घेतली आणि मग आम्ही नाही का तिथून क्रॉस करून निघालोत की नाही का पटापट निघता घरी पोहोचताना चिव बी म्हणली मला बी यायचं आहे तुमच्यासोबत। मग चिवला बी घेऊन नाही का पप्पा आणि नाही का वॉचमॅन गप्पा मारत बसले। मग वॉचमॅन बी मोबाईलमध्ये बिझी होता। मग आपण आपली व्हिडिओ इथंच थांबू। आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच आपल्या